डिगडोह नगर परिषद निवडणूक जागृती मंच समर्थित उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद। नागपूर शहराजवळच्या डिगडोह नगर परिषद निवडणुकीत डिगडोह जागृती मंच समर्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार जोरदार तयारीत असून जितेंद्र मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक मोहीम वेगाने पुढे सरकत आहे। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ संगीता नरेंद्र मेश्राम या प्रभावी प्रचार दौऱ्यांमुळे मतदारांच्या विशेष पसंतीस उतरत असून त्यांच्या सर्वसमावेशक वचननाम्याचे मतदारांमध्ये सकारात्मक स्वागत होत आहे। मला जितू दादाला निवडून द्यायचं आहे, कारण की ते फार चांगले, त्यांचे व्यक्तिमत्व फार चांगले आहे असल्यामुळे आणि कोणत्याही कार्यामध्ये ते सतत झटत असतात आणि त्यांना म्हणजे कोणतीही आम्हाला मदत लागली की आम्ही त्यांच्याकडे धावून गेले की ते लगेच आम्हाला मदत करतात। त्यामुळे आणि आमच्या प्रभागाचा थोडासा विकास करायचा असल्यामुळे आणि मला त्यांना निवडून द्यायचे आहे। आणि परत आमच्या प्रभागामध्ये पाण्याची व्यवस्था, असे सांडपाणी किंवा नाल्या वगैरे आम्हाला त्या आणून घ्यायच्या आहे आणि आमच्या प्रभागाचा मोठ्या प्रमाणात म्हणजे दुरुस्तीकरण झाल्या पाहिजे। यासाठी आम्हाला जितू दादाला आणि संगीताताईला निवडून द्यायचे आहे। संगीताताई म्हटलं की प्रत्येक कामामध्ये त्या आम्हाला धावून येतात आणि प्रत्येक कामामध्ये सतत मदत करतात। कोणतंही काम असलं थोडंसं होईना, पण त्या सतत आमच्याकडे म्हणजे कामाची मदत करत असतात। एमआयडीसी क्षेत्रातील उद्योगांमुळे वेगाने वाढणाऱ्या डिगडोह देवी ग्रामपंचायतीचे नगर परिषदेमध्ये झालेले रूपांतर हे स्थानिक विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरले आहे। गेल्या 2-3 वर्षांपासून निवडणुका न झाल्याने अनेक विकास उपक्रम थांबले होते। आता निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने नागरिकांच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या आहेत। 2 डिसेंबर रोजी येथे मतदान होत आहे। डिगडोहच्या प्रगतीसाठी स्थानिक तरुण, महिला व समाजसेवक एकत्र येत डिगडोह जागृती मंच स्थापन करण्यात आला। विविध निवेदने, लोकसहभाग आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या मंचाबद्दल नागरिकांमध्ये विश्वास व आपुलकी निर्माण झाली आहे। एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व ही मंचाने मांडलेली संकल्पना मतदारांच्या विशेष लक्षात राहिली आहे। पाणी, रस्ता, कचरा किंवा इतर कोणतीही समस्या एक फोन केला की संपूर्ण टीम तात्काळ हजर राहून उपाययोजना करेल, असे उमेदवारांनी वचननाम्यात स्पष्ट केले आहे। आपलं काय म्हणजे आपल्या वस्तीचं काम व्हायला पाहिजे। जसं सिव्हिल लाईन झाली, लाईटचा पण प्रॉब्लेम येते की लाईटच्या इकडे उजाला नाही पडत, हे काय समस्या आहे पाणी लाईनची, हे व्हायला पाहिजे आपल्याला। यासाठी आपण निवडून देते त्याला, जे काम कराल ते येईल। निवडणुकीनंतरच्या दुसऱ्या दिवसापासून रस्ते, पाणी पुरवठा, गटार व्यवस्था व पथदिवे यांसारख्या मूलभूत सुविधांच्या कामांना प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे। डिगडोहमधील गटार रेषेचा प्रमुख प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची ग्वाहीही देण्यात आली आहे। नियमित कचरा संकलन, स्वच्छता मोहीम, उद्याने व खेळाची मैदाने उभारणे यांसाठी ही योजना तयार करण्यात आल्या आहेत। डिगडोह जागृती मंचच्या उपक्रमांनी आणि सौ संगीता मेश्राम यांच्या स्पष्ट लोकाभिमुख वचननाम्यामुळे मतदारांमध्ये उत्सुकता व सकारात्मकता वाढली आहे। येणारी ही निवडणूक डिगडोहच्या सर्वांगीण आणि उज्ज्वल भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहे। आणि आमच्या एरियामध्ये जितेंद्रजी मेश्राम आणि संगीताताई मेश्राम उभे आहेत घडिया चिन्हावर। आम्हाला वाटते की त्यांनी निवडून यावं आणि आमच्या ज्या एरियामध्ये सुखसुविधा ज्या नाही आहेत, सध्या उघड्या नाली आहेत, पाण्याची सोय नाही आहे आणि विजेचा प्रॉब्लेम आहे थोडा बहुत, तर त्यांनी निवडून आल्यावर आमच्यासाठी ह्या सगळ्या सोयी करणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही त्यांना विजय करा असं मी सांगते सगळ्यांना। आणि सगळ्यांचे प्रॉब्लेम्स ऐकून घेतात, सगळ्यांसाठी केव्हाही फोन केला तरी तत्पर असतात। त्याच्यासाठी मी सगळ्यांना विनंती करीन की त्यांना खूप जास्त मतांनी विजयी करून द्यावं।